सांगली शामरावनगर परिसरात घरात शिरलं पावसाचं पाणी। सांगली शहरामध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस पडतो आहे आणि या पावसामुळे शहरातल्या शामरावनगर भागामध्ये अक्षरशः दैना उडाली आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये या पावसाचं पाणी साचून राहिलेलं असताना नागरिकांच्या घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। महापालिकेकडून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यात आलेला नसल्याने हे पावसाचं पाणी घरात शिरत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते आहे। मी संदीप दिनकर दळवी शामरावनगरमधील सामाजिक कार्यकर्ता आहे। आता चालू असलेल्या या मुसळधार पावसामुळे शामरावनगरची अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि ही अवस्था ही कायम अशी होते। त्यामुळे राजकीय लोक कोणीही व महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत। आज जर आत्ता शामरावनगरमध्ये बघितलं तर महसूल कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महादेव मंदिर कॉलनी या इतर सगळ्या परिसरात मिळून 100 ते 150 घरात पाणी गेलेलं आहे। आज दसऱ्याचे दिवस आहेत, देव सुद्धा अक्षरशः पाण्याखाली तरंगत आहेत। अशी अवस्था या शामरावनगरमध्ये आहे आणि अशी अवस्था असताना महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। अंजना पाटील, देवेंद्र सोसायटी मध्ये बोलते। घरामध्ये पाणी आले, आता आम्हाला बसायला जागा सुद्धा नाही। आम्ही आता रस्त्यात आहे, सगळं पाण्यानं भरलंय। देव सुद्धा पाण्यात असं वाहायला लागल्यात, त्यामुळे देवाजवळचा दिवा सुद्धा राहिलेला नाहीये। भरपूर पाणी आले घरात आणि त्या पाण्यामधून साप आमच्या घरी यायला लागल्यात। मी नीलम माने, देवेंद्र हाऊसिंग सोसायटी। आमच्या सोसायटीमध्ये पावसाचं पाणी आलेलं आहे, तसंच भोपे गटरीचं पाणी सुद्धा आलेलं आहे। घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामध्ये साप, विंचू येण्याची शक्यता आहे आणि आताच मी थिमेट, फिनाईल टाकलंय त्या पाण्यामध्ये की जेणेकरून ते घरामध्ये येऊ नयेत म्हणून। आता पावसामुळे पाणी आहे, गटरीचं पाणी, घाण पाणी अक्षरशः घरामध्ये। मी देवेंद्र सोसायटीमध्ये भारतीत ज्ञानेश्वर शिंदे। आमच्या घरात या पुराच्या पाणी, गटरीला जो पाणी आले ते पाणी घरात शिरलंय आणि आम्ही आता राहायचं कसं? देव बसलेले आहेत, देवाचे सगळं खाली त्या पाण्यातच जाईल थोड्या वेळाने, एवढं पाणी घरात शिरलंय आणि प्रशासनाचं काही लक्ष नाही। नगरसेवकांना आम्ही फोन केले तरी त्यांनी आलेले नाहीत अजून। पाण्यातनी सगळे गोम वगैरे सगळे आत शिरायला लागलेत। याचं काही माणसाने बसायचं उठायचं कसं घरात? आणि वरून तर पाऊस अजून पडणार आहे याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।